जरा थांब आणि हे नीट ऐक. दुःख देणारा कधीच सुखी होत नाही. हो, अगदी खरं आहे हे. आपण रोज बघतो, कधी कोणीतरी दुसऱ्याला दुखावतं, शब्दांनी, वागण्याने किंवा दुर्लक्ष करून. बाहेरून ते सगळं ठीक दिसतं. तो माणूस हसत असतो, आनंदी असल्यासारखा वाटतो, पण आतून त्याला शांतता नसते. कारण त्याला माहिती असतं की त्याने कोणाचं तरी मन दुखावलं आहे. दुःख देणं खूप सोपं असतं. एका शब्दाने, एका चुकीच्या वागण्याने, एका क्षणात. पण त्या एका क्षणामुळे एखाद्याचं मन तुटतं, विश्वास तुटतो, नातं तुटतं आणि हे सगळं परत आपल्या आयुष्यात येतच. आज नाही तर उद्या, पण नक्की येतं. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच जीवनात एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाचंही वाईट करू नकोस, कोणाला जाणीवपूर्वक दुःख देऊ नकोस. शक्य असेल तिथे मदत कर, नसली तरी किमान शांत रहा. कारण ज्याच्या हातून इतरांना सुख मिळतं तोच खरा आनंदी राहतो. खरं सुख हे पैशात नाही, नावात नाही, ते असतं आपल्या मनात आणि आपल्या वागण्यात. म्हणून आजपासून एक छोटा निर्णय घे. चांगलं बोलायचं, चांगलं वागायचं आणि कोणाचंही मन दुखवायचं नाही. लक्षात ठेव, दुःख देणारा कधीच सुखी होत नाही, पण सुख देणारा नेहमी शांत राहतो. श्री स्वामी समर्थ. हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा सहज दूर होवो. तुमच्या मनाला शांतता, धैर्य आणि योग्य दिशा मिळो. आणि प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन आशा आणि सकारात्मक ऊर्जा देवो. श्री स्वामी समर्थ.